श्री स्वामी समर्थ सगळ्यांना नमस्कार मंडळी. आज दादाला 5 दिवस झाले ते ऑपरेशन करून. दादाला आज थोडंसं बरं वाटलं, तर मग दादानं लगेच पेपर वाचायला घेतला. आज उठून बसले, थोडंसं चालले. नंतर पेपर वाचून झाल्यानंतर बाईने दादाचं अंग पुसलं, दादाला तेल लावलं, दादाचं डोकं विचारलं. शेवटी नवरा बायकोच एकमेकाला कामं येतात बरं का, कोणीच कोणाचं नसतं. नंतर मग त्यांचं दोघांचं आवरण चाललं होतं. मग मी इकडे कारल्याची भाजी करून घेतली. दादाला शुगरचं निघली. इतके दिवस दादाला शुगर नव्हती. म्हटलं मग कारल्याची भाजी शुगरसाठी चांगली असते. मी पोळ्या करून घेतल्या. इकडे साई आला तर दोघांचीही मस्ती खूप चालली होती. पण साई मात्र आहे ना आरूसोबत खेळतच नव्हता. त्याला त्याचीच खुर्ची खेळायची होती. तर मग नंतर खुर्चीवरची उशी काढली आणि त्याच्यावर म्हणे आता मी झोपतो. तर मग नंतर लगेच माझ्या बहिणीचा मुलगा आणि तिची सून आली होती. मग आम्ही छान गप्पा मारले. तिला चहा केला, राजूला कॉफी केली. हा माझा भाऊ आहे, हा माझ्या बहिणीची मुलगा आहे. आणि नंतर मग ते निघले होते. आम्हालाही सिटीत जायचं होतं, त्याच्यामुळे ते म्हणे आम्हालाही पण जायचं आहे हॉस्पिटलला. तिचाही हात दुखत होता, तिला MRI करायचा होता. त्यासाठी ती आली, थोडीशी भेटली आणि लगेच चालल्या गेली. मग मला पण जायचं होतं सिटीत दादाची खरेदी करण्यासाठी. दादाला थोडंसं पॅन्टी आणायच्या होत्या, खुर्ची आणायची होती, त्यासाठी आम्ही सिटीत गेलो होतो. गेल्यानंतर अजून पण माझी काकू, आत्या हे खूप सारे पाहुणे येणार होते. मग हे बघा, मग नंतर मी गेल्यानंतर हे मुलांनी बघा, आत्या आली होती, ही माझी बहीण आहे आत्या लगेच भावाजवळ जाऊन बसली. भावा बहिणीचं प्रेम कसं असतं ना. मग नंतर काका काकू पण आली.